आणि आता एक सविस्तर बातमी। परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या सेनेचे सय्यद इक्बाल हे विजयी झालेत। यावर परभणीमध्ये ठाकरे सेनेचा खरा चेहरा समोर आला अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। पाहूया। 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला कौल दिला, आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काही भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे। या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत। राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत। निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात। मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? तर तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही। आणि आता बातमी अमित ठाकरेंची। अमित ठाकरेंनी म्युझिकल रोडवरून टीका केली आहे। म्युझिकल रोडमुळे वाहन चालवताना चालकाचं लक्ष विचलित होणार नाही का असाही सवाल अमित ठाकरेंनी केलाय। मराठी मातीतलं गाणं नाही का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। फेसबुक पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे आणि हे काही सवाल उपस्थित केले आहेत। दरम्यान त्यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे सविस्तर पाहूया। कोस्टल रोडवरचा म्युझिकल रोडचा प्रयोग नक्कीच नवीन आहे, मात्र मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? ही मुंबईकरांची बेसिक मागणी तरी होती का? रस्त्यांचे इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टहास? बरं, काही वाजवायचंच होतं तर आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही? आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही? हा रस्ता मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे। विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोग सुद्धा घडायला हवेत, पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल तर तो विकास अपूर्ण आहे अशी पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे। आणि आता बातमी मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रामध्ये मराठी शुद्ध लेखनाच्या अनेक चुका आहेत आणि यावरून आता मनसेनं डिंपल मेहता यांच्यावर निशाणा साधलाय। महापौरांना मराठी येत नसल्याची टीका सुद्धा मनसेनं केली आहे। असं की नाही की तुम्ही पहिल्यांदाच महापौर बनतायत, याच्या अगोदर मग तुम्ही महापौर होता, अगोदर मग मराठीमध्ये कारभार चालू होता। म्हणून आमचा आग्रह होता की मराठी महापौर या ठिकाणी झाला पाहिजे। मराठी महापौरचे झाल्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये व्यवहार होत असताना या ठिकाणी नागरिकांना आपण संदेश देणार आहोत। तर आयुक्तांना लेटर लिहिताना जर एवढ्या चुका असतील आणि सही करायच्या अगोदर त्यांनी ज्या तपासलं नसेल लेटर, ते शोकांतिक आहे। मीरा भाईंदरचे नागरिक म्हणजे वंचित राहिलेत असं मला माझं